अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर बदलापूरमध्ये जल्लोष केला जातोय। शिंदे गट आणि मनसेकडून बदलापूरमध्ये जल्लोष सुरू आहे। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी पेढे वाटलेले आहेत। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आलाय। ही दोन दृश्य जी आपण या ठिकाणी पाहताय। अक्षय शिंदे याचे काल एन्काउंटर झाल्यानंतर आता बदलापूरमध्ये शिंदे गट आणि मनसेकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय। शिंदे गटाकडून बदलापूर रेल्वे स्थानकावरच पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला, तर मनसेकडून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला। काही सर्वसामान्य महिला आणि त्याचबरोबर काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, मला सांगा, ज्या वेळेला तुमच्याकडे हे प्रकरण आलेलं आणि तुम्ही उचलून धरलेलं, आज कसा आनंद तुम्ही व्यक्त करत आहात? खरोखर खूप आनंदी आहोत आम्ही, कारण ज्यावेळेला ही घटना घडली त्यानंतर बदलापूर शहर हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता पूर्ण देशाला कळलं। बदलापूर शहराने एक इतिहास रचला आणि महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा बदलापूरसाठी किंवा बदलापूरमधल्या या घटनेसाठी म्हणून जी एन्काउंटर केलं असेल किंवा त्या आरोपीने स्वतःहून गोळी घालून घेतली असेल, मी तर म्हणेन ही खूप आनंदाची गोष्ट आहे। खरं तर एक अशी एखादी घटना होणं कधी कधी गरजेचं असतं, कारण कुठेतरी जो एक वचक आणि एक भीती ही अपराधाच्या मनात असायला हवी, ती या घटनांमुळे होते। जरी त्याचा मी म्हणेन की मार्ग कसाही असो, पण सगळ्याच बदलापूरकरांना अपेक्षित असा शिक्षा ह्या त्या आरोपीला भेटलेली आहे। काल जे काय झालं, एन्काउंटर म्हणा किंवा त्यांना स्वतःहून गोळी झाडून घेतली, या सगळ्यातून असं वाटतं की आता भीती मोडली। आता कुठेतरी जे आंदोलन केलं, आंदोलनात जो काय मानसिक त्रास झाला, त्या मानसिक त्रासाला कुठेतरी आम्ही जिंकलो, एवढंच। बाकी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जे काही राजकीय वगैरे होते त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाहीये। आम्ही सगळे महिला एकत्र येऊन महिलांनी जे काही आंदोलन केलं, महिलांनी जो काही प्रयत्न केला, त्या महिलांच्या प्रयत्नाला आज यश मिळाले आणि बदलापूरला कुठेतरी गालबोट लागलं होतं, पण आज ते झाल्यानंतर पुन्हा बदलापूरचं नाव आमचं रोशन झालेलं आहे। कॅमेरा पर्सन मनीष सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर।